नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 60 लाख हेक्टरवर नुकसान झालंय. तर यापैकी ऑगस्टपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील नुकसानीसाठी 2215 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. केवायसीची अट शिथिल करून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणालेत की सध्या मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ असा कोणताही उल्लेख नाहीये. मात्र दुष्काळी टंचाई निर्माण झाल्याने नेहमीप्रमाणेच दुष्काळाच्या सवलती आणि उपाययोजना लागू केल्या जातील. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात यासंबंधी निर्णय होणार आहेत. याशिवाय राज्यात कॅन्सर केअर पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या पॉलिसीनुसार प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, जेणेकरून कोणालाही कॅन्सर सारख्या गंभीर आजारासाठी शहरांमध्ये जावं लागू नये. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला. जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं, त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे. ई केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. असाही निर्णय करण्यात आलेला आहे की आता पुढच्या 2-3 दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचं असेसमेंट घेता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिलाय. पुढच्या 2-3 दिवसात ही सगळी माहिती पोहोचेल. त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल, जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल, विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल, घरांच्या संदर्भातली मदत असेल, तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील. वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू. आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय. दुसरं मंत्रिमंडळाने हाही निर्णय घेतलेला आहे. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही, म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतलाय. निसर्गाच्या संकटातही राज्य सरकारने सक्रिय भूमिका घेतली असून राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय झालाय. त्याचबरोबर राज्याने ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर धोरण मंजूर केलं असून यामुळे परदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करतील. या धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असून आर्थिक प्रगतीस चालना मिळेल. यापूर्वी पीपीओ पॉलिसीमुळे राज्यात रोजगार वाढला होता आणि आता जीसीसी धोरण त्याच पद्धतीने परिणामकारक ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाय. राज्याची एक सर्वंकष कॅन्सर सेवा पॉलिसी, कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर पॉलिसी
ही आपण तयार केलेली आहे। या कॅन्सर केअर पॉलिसीच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना कॅन्सरचा उपचार हा उपलब्ध राहिला पाहिजे अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये L1 अपेक्स सेंटर, L2 सेंटर आणि L3 सेंटर याचं जाळं आपण तयार करतो आहोत, जेणेकरून कोणालाही कॅन्सर सारख्या या बिमारीची ट्रीटमेंट मिळण्याकरता त्यांच्या जिल्ह्यामध्येच जवळपास महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध असतील। काहींना काही गोष्टींकरता L2 सेंटरला काही ठिकाणी जावं लागेल, पण याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर याचा जे काही रोगनिदान आणि त्याच्यावर उपचार आहेत त्याची सुलभता आणि त्याची कॉस्ट कमी करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे। हे देखील राज्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत। आज राज्याने आपली GCC पॉलिसी ही देखील या ठिकाणी मान्य केलेली आहे। GCC म्हणजे ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह सेंटर। या GCC मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे आणि ही जी काही गुंतवणूक येणार आहे ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण कॅप्चर करायची ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरमध्ये, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। हे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे सेंटर आहेत। ज्या प्रकारे मागच्या काळामध्ये BPOंनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रोजगार दिला, तसंच आता हे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स GCC रोजगार देणारे आहेत। एक अपेक्षा अशी आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जगातनं 5000 GCC येणार आहेत आणि हा सगळा जो GCCचा रिव्होल्यूशन आहे हा महाराष्ट्रात कॅप्चर करण्याकरता ही पॉलिसी आपण तयार केली आहे। आपल्याला अपेक्षित आहे की या पॉलिसीमुळे किमान हाय पेड जवळपास 2 टप्प्यांमध्ये 5 लाखापेक्षा जास्त रोजगार हे निर्मित होतील आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊन आपल्याला टॅक्सच्या रूपाने देखील हजारो कोटी रुपये यातनं प्राप्त होतील आणि म्हणून अशा प्रकारची कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य। राज्यातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना आता जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून तात्काळ मदत करता येणार आहे। सरकारने नैसर्गिक आपत्तींमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना आता सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा न करता 5% निधी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे। या निर्णयाचा लाभ मराठवाडा, परभणी, अमरावती, अकोला, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांना मिळणार असून पूर, अतिवृष्टी, गारपीट अशा आपत्तीमधील नुकसानीसाठी निधी वापरता येणार आहे। यापूर्वी हा निधी केवळ टंचाईसाठी वापरता येत होता। नवीन निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांना लवकर भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। शिवसेना नेते संजय राऊत यांनी अलीकडे पूरस्थिती हाताळण्यास सरकारच्या अपयशावर जोरदार टीका केली आहे। त्यांनी सरकारने दिली जाणारी मदत ही कालबाह्य निकषांवर आधारित असल्याचं सांगत मदतीचे निकष तात्काळ बदलण्याची मागणी केली। तर दुसरीकडे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला उधाण आलंय। असं असताना देखील राज ठाकरे यांना निमंत्रण देणार का या प्रश्नावर राऊत म्हणालेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू सध्या संवाद साधतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं। परंपरेनुसार ज्या गोष्टी करायच्या असतात त्या केल्या जातील। आमचा हा मेळावा संघाचा नाही तर परंपरेचा आहे आणि आम्ही त्याचे पालन करू। तसेच हा देश हिंदूंचा आहे आणि या देशात हिंदुत्ववाद राहणारच असं ठामपणे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। दुष्काळाचे निकष लावायला हवे। दुसरं म्हणजे शेतकरी आज तात्काळ मदतीच्या प्रतीक्षेत आहे। 5-10 हजाराची मदत या परिस्थितीत ज्यांची घरदारं वाहून गेलेली आहेत, संसार वाहून गेलेले, त्यांना तातडीची 5-10 हजाराची मदत ही थट्टा आहे। शेतकऱ्यांना तात्काळ मदत हवी आहे ती त्यांच्या वाहून गेलेल्या शेतजमिनीवर हेक्टरी 50,000 रुपये आणि त्यानंतर शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी त्यांना ती मदत लागेल ती देण्याची तयारी मानसिकता मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची किंवा नेतृत्वाची दिसत नाही। कर्ज वसुलीची जी बँकांकडून
शिवसेना शिंदे गट यांच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे। त्यांनी दसरा मेळाव्याची तुलना पंढरपूर वारीशी करताना सांगितलं की जरी अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असलं तरी शिवसैनिक उत्साहाने मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी जमतील। वाघमारे यांनी दावा केला की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी शिवसेना आहे। त्यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधताना म्हटलंय की संपत्तीचे वारसदार अनेक असू शकतात पण विचाराचे वारसदार एकनाथ शिंदेच आहेत। यासोबतच त्यांनी आपल्या दसरा मेळाव्याला मावळ्यांचा मेळावा म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याला काँग्रेसच्या कावळ्यांचा मेळावा अशी उपमा दिली। तसंच मनसेसोबत बोलताना त्यांनी विचारलं की जेव्हा मनसेचे नेते मुंबईचा महापौर मनसेचाच होईल असं म्हणतात तेव्हा संजय राऊत काहीच प्रतिक्रिया देत नाही। भाऊ एकत्र येत असले तरी ते वेगळे का झाले यावर राऊत काहीच बोलत नाहीत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे। पालिका महापालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांच्यासाठी स्फुरण घेऊन जाण्याचं काम शिवसैनिक या दसरा मेळाव्यामधून करतील। पावसाचं संकट आहे परंतु कुठल्याही पावसाला चिखलाला न घाबरता लाखोंच्या संख्येने शिवसैनिक हिंदुत्ववादी विचारांचं सोनं लुटण्यासाठी मुंबईला येतील आणि शिवसेनेचा स्वाभिमानी दसरा मेळावा अत्यंत जल्लोषामध्ये पार पाडेल। माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, कारण या शिवसेनेनं विचारांचा वसा सोडलेला नाहीये। संपत्तीचे वारसदार खूप असतील पण विचारांचे वारसदार माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे जाज्वल्य विचार घेऊन त्यांची वाटचाल पुढे चालू आहे आणि त्यामुळेच आमचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या मावळ्यांचा असेल तर उबाठाचा मेळावा हा काँग्रेसी कावळ्यांचा असेल। एमआयएमचे अध्यक्ष असरुद्दीन ओवैसी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झालेले दिसतात। आय लव्ह मोहम्मद वाद आणि अहिल्यानगरमधील हिंदू मुस्लिम तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। महाराष्ट्रात मुस्लिम बहुल भागांमध्ये एमआयएमचा प्रभाव वाढत असून याला ओवैसींच्या सडेतोड शैलीचा फायदा होतोय। भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे मुस्लिम मतदार एकत्र येत असून त्यामुळे ओवैसी यांना आपली जागा मजबूत करण्याची संधी मिळते। नांदेड महापालिकेपासून सुरुवात करत एमआयएमने महाराष्ट्रात हळूहळू आपले पाय रोवलेत। ओवैसी यांचं लक्ष सध्या मुस्लिम बहुल भागांवर असून त्यासाठी ते धार्मिक भावना आणि अस्मितेचा मुद्दा अधोरेखित करतात। त्यांनी पूर्वी म्हटलं होतं की आलमगीर ही भूमी एक अजीबसा सुकून देती है, ज्यातून ऐतिहासिक संदर्भ देत ते मुस्लिम मतदारांशी नातं जोडण्याचा प्रयत्न करत आहेत। सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे। सोन्याच्या दरामध्ये तब्बल 1500 रुपयांची तर चांदीच्या दरात सुद्धा 1500 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे दर जीएसटी सह 1,20,500 रुपयांवर पोहोचले तर चांदीच्या दराने 1,51,000चा टप्पा गाठलाय। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचे चांदीच्या दराने पुन्हा नवा उच्चांक गेला आहे। 2 दिवसात सोने आणि चांदीच्या दरामध्ये प्रत्येकी 2,500 रुपयांची वाढ झाली आहे। एकाच महिन्यात सोन्याच्या दराने तब्बल 1,20,000ची तर चांदीच्या दराने 1.5 लाखांचा आकडा पार केलाय। वाढलेल्या दरामुळे दसरा मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठी कात्री लागणार आहे। भारतीय क्रिकेट संघाच्या धडाडीचा फलंदाज आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी देशसेवेचा एक अद्वितीय आदर्श निर्माण केलाय। आशिया कप 2025 स्पर्धेनंतर त्याने घेतलेला निर्णय सध्या देशभरात कौतुकाचा विषय ठरतोय। या टुर्नामेंटमध्ये सूर्यकुमारने एकूण 7 सामने खेळले आणि दर सामन्याला मिळणाऱ्या सुमारे 4 लाख रुपये मानधनाप्रमाणे त्याची एकूण 28 लाख रुपयांची कमाई झाली। मात्र या रकमेचा स्वतःसाठी उपयोग न करता त्याने ती संपूर्ण रक्कम भारतीय लष्कर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतलाय। देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी ही आर्थिक मदत एक मोठा दिलासा आहे। सूर्यकुमार यादव याच्या या देशप्रेम आणि सामाजिक भावनेने त्याला केवळ खेळाडूच नाही तर एक जबाबदार नागरिक म्हणूनही उंचीवर नेले। संपूर्ण भारताने या स्तुत्य उपक्रमाचं स्वागत केले तर त्याचा हा निर्णय अनेकांना प्रेरणा देणारा ठरला।
छत्तीसगडमधील बिजापूरमधून आलेल्या या धक्कादायक व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवली आहे। एका स्कूटीवर 5 तरुण प्रवास करत असताना दिसतात। 4 जण स्कूटीच्या सीटवर बसलेले असून 5व्या तरुणाला डोक्यावर उचलून हवेत घेऊन जात आहेत। हा स्टंट केवळ बेजबाबदारपणाच नव्हे तर अतिशय जीवघेणा ठरू शकतो। अशा प्रकारच्या वर्तनामुळे स्वतःच्याच नाही तर रस्त्यावर चालणाऱ्या इतरांच्या जीवालाही धोका निर्माण होतोय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नागरिकांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत। मात्र पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसोबत। तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी।